श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आपण नेहमी पाहतो की लोक कोणाच्या तरी मागे धावत असतात, कधी प्रसिद्धीच्या मागे, कधी पैशाच्या मागे, तर कधी अशा व्यक्तीच्या मागे ज्यांना कदाचित तुमची किंमतही नसते. पण विचार करा, जर तुम्ही हाच वेळ आणि हीच ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी लावली तर काय होईल? आपण दुसऱ्यांचे आयुष्य बघून स्वतःला कमी लेखतो, त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो आणि या स्पर्धेत आपण आपली स्वतःची ओळख हारून बसतो. लक्षात ठेवा, वाघ कधीच दुसऱ्याची शिकार करण्यासाठी रांगेत उभा राहत नाही. तो स्वतःला इतकं सक्षम बनवतो की शिकारी त्याच्यासाठी सोपी होते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मागे धावता तेव्हा तुम्ही नेहमी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालता. याचा अर्थ असा की तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, पण त्यांच्या पुढे कधी जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता, स्वतःची कौशल्य विकसित करता आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही एक असा रस्ता तयार करता जिथे लोक तुमच्या मागे यायला लागतात. स्वतःला घडवणं ही एक तपस्या आहे. यात सुरुवातीला एकटेपणा वाटेल, लोक तुम्हाला वेडं म्हणतील, कदाचित तुम्हाला सोबत देणार कोणी नसेल. पण याच एकांतात तुमचा खरा जन्म होतो. तुमचं वाचन, तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास तुम्हाला त्या शिखरावर घेऊन जातो जिथे जगाला तुमची दखल घ्यावीच लागते. दुसऱ्यांच्या मागे धावणं म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखं आहे, कारण याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मला कोणासारखं बनायचं नाहीये, तर मला माझी सर्वोत्तम आवृत्ती बनायचं आहे, त्या दिवसापासून तुमची प्रगती सुरू होते. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की ज्या लोकांनी आज तुम्हाला नाकारलं आहे त्यांनी भविष्यात तुमची एक भेट घेण्यासाठी वेळ मागितली पाहिजे. यश हे मागून मिळत नाही, ते खेचून आणावं लागतं आणि त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व धारदार असावं लागतं. म्हणूनच आजपासूनच इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहणं सोडून द्या. सोशल मीडियावर दुसऱ्यांचे सक्सेस स्टोरीज पाहून स्वतःला दुःखी करून घेऊ नका. त्याऐवजी तुमची स्वतःची एक गोष्ट लिहा, कष्ट करा, घाम गाळा आणि स्वतःला अशा पद्धतीने घडवा की तुम्हाला स्वतःला आरशात पाहिल्यावर अभिमान वाटेल. लक्षात ठेवा, सूर्याच्या मागे कोणी धावत नाही. सूर्य स्वतःच्या तेजाने तळपळतो आणि संपूर्ण जग त्याच्याकडे आशेने पाहतं. तुम्हालाही तोच सूर्य बनायचा आहे. दुसऱ्यांच्या मागे धावून थांबवा आणि स्वतःचा पाठलाग करा. स्वतःला जिंका, मग जग आपोआप तुमच्या पावलाशी असेल. स्वतःला घडवण्याचा हा प्रवास तितका सोपा नक्कीच नसतो, कारण जेव्हा तुम्ही गर्दीतून बाहेर पडता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला खूप शांतता जाणवेल. लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठे गायब झालात, तुम्ही का कोणाशी बोलत नाही. पण त्यांना हे माहिती नसतं की तुम्ही स्वतःच्या साम्राज्याची पायाभरणी करत आहात. स्वतःला घडवणं म्हणजे केवळ चांगले कपडे घालणं किंवा दिसणं नव्हे, तर तुमच्या विचारांची उंची वाढवणं होय. जोपर्यंत तुमचे विचार प्रगल्भ होत नाहीत तोपर्यंत तुमच्या यशाला अर्थ उरत नाही. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण कोणाकडे तरी दुर्लक्ष केलं तर आपण त्यांना गमवू, पण खरं तर या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला शोधत असता. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची सोबत आवडायला लागेल त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज उरणार नाही. बऱ्याचदा आपण लोकांच्या हो मध्ये हो मिळत राहतो, कारण आपल्याला भीती वाटते की आपण एकटे पडू. पण लक्षात ठेवा, जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो तोच इतिहास घडवतो. ज्या झाडाची मूळ खोलवर असतात त्याला वादळाची भीती वाटत नाही. तसंच ज्यांचं व्यक्तिमत्व स्वतःच्या कष्टावर उभं असतं त्याला जगाच्या टीकेने फरक पडत नाही. स्वतःवर गुंतवणूक करा, मग ते नवीन कौशल्य शिकणं असो, व्यायाम करणं असो किंवा तुमचं ज्ञान वाढवणं असो. ही गुंतवणूक तुम्हाला आयुष्यात असा परतावा देईल जो कोणत्याही बँक बॅलन्स देऊ शकणार नाही. लोक येतील आणि जातील, परिस्थिती बदलेल, पण तुम्ही स्वतःमध्ये जे गुण जोपासले आहेत ते तुमच्याकडून कोणी हिरवून घेऊ शकणार नाही. स्वतःला घडवताना सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे तुलना. जेव्हा आपण आपली तुलना दुसऱ्यांच्या यशाशी करतो तेव्हा आपण आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो. तुमची स्पर्धा ही कालच्या स्वतःशी असली पाहिजे. काल मी जिथे होतो त्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढे आहे का, हा प्रश्न स्वतःला रोज विचारा. दुसऱ्यांच्या मागे धावणारे लोक फक्त दुसऱ्यांच्या सावलीला जगतात, पण स्वतःला घडवणारे लोक स्वतःचा प्रकाश निर्माण करतात. तुमचा वेळ हा तुमचं सर्वात मोठं चलन आहे. तो इतरांच्या आयुष्याशी चर्चा करण्यात खर्च करू नका. स्वतःला इतकं व्यग्र करा की तुम्हाला फालतू गोष्टीकडे बघायला वेळच मिळणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हिऱ्याला जेव्हा पैलू पाडले जातात तेव्हाच त्याला किंमत मिळते. तुमच्या आयुष्यात येणारे संघर्ष, कष्ट आणि एकटेपणा हे दुसरं काही नसून तुम्हाला पैलू पाडण्याचे प्रयत्न आहेत. या प्रक्रियेतून तावून सुलाखून बाहेर पडा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे घडून जगासमोर याल तेव्हा जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत तेच लोक अभिमानाने सांगतील की मी याला ओळखतो. तुमचं यश इतकं शांतपणे मिळवा की तुमच्या प्रगतीचा आवाज संपूर्ण जगाला ऐकू गेला पाहिजे. स्वतःसाठी जगा, स्वतःला घडवा आणि मग बघा हे जग तुमच्या मागे कसं धावत येतं. स्वतःला घडवण्याच्या या प्रवासात एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला जाणवेल की आता तुम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज उरलेली नाही. सुरुवातीला ज्याच्या मागे तुम्ही धावत होता
आता त्याचे विचार आणि त्याच्या पद्धती तुम्हाला खूप लहान वाटू लागतील. हे गर्विष्ठ असणं नाही, तर हे तुमचं इनव्हॅल्युएशन आहे, तुमची प्रगती आहे. स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःच्या कमतरतांना स्वीकारणं आणि त्यावर काम करणं होय. आपण अनेकदा आपल्या चुका लपवतो, पण जो स्वतःला घडवतो तो आपल्या चुकांनाच आपली सर्वात मोठी शिकवण मानतो. लक्षात ठेवा, लोखंडाला जेव्हा आकार द्यायचा असतो तेव्हा त्याला आगीत तापून घ्यावं लागतं आणि त्यावर घाव सोसावे लागतात. तुमच्या आयुष्यातले कष्ट हेच घाव आहेत जे तुमच्या आयुष्याला एक सुंदर आकार देत आहेत. खूप लोक विचारतात की स्वतःवर काम करायला सुरुवात नक्की कधी करायची. याचं उत्तर आहे, आता या क्षणी. उद्या कधीच येत नसतो आणि काल निघून गेला आहे. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. स्वतःला घडवण्यासाठी मोठ्या संधीची वाट पाहू नका. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुमची सकाळी उठण्याची वेळ, तुमचं वाचन, तुमचा आहार आणि तुमची संगत या 4 गोष्टी बदलल्या तरी तुमचं आयुष्य 50% बदलून जाईल. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिकता तेव्हा जग तुमचा सन्मान करायला लागतं. जो स्वतःला वेळ देत नाही त्याला वेळ कधीच किंमत देत नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या छंदांना जपा आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ व्हायला शिका. या प्रवासात कधी कधी थकवा येईल, कधी कधी वाटेल की सगळं सोडून द्यावं आणि पुन्हा त्या गर्दीचा हिस्सा बनावं. पण अशा वेळी फक्त एकच विचार करा की तुम्ही हा प्रवास सुरू का केला होता. तुम्हाला त्या सामान्य गर्दीत हरवून जायचं होतं की गर्दी ज्यांच्यासाठी जमते तो माणूस बनायचं होतं. तुमचं अस्तित्व आहे कोणाच्या मागे धावण्यासाठी नाही, तर स्वतःला एक ठसा उमटण्यासाठी आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखाल त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमच्यात अफाट शक्ती आहे. तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात, तर तुम्ही एक चालतं बोलतं ऊर्जे स्रोत आहात, जो काही साध्य करू शकतो. आता वेळ आली आहे ती कृती करण्याची. शब्द फक्त प्रेरणा देऊ शकतात, पण बदल फक्त तुमच्या कृतीतून येईल. आता उठा, कंबर कसा आणि कामाला लागा. स्वतःला इतकं शक्तिशाली आणि यशस्वी बनवा की तुमच्या आयुष्याची गोष्ट वाचताना कोणाच्याही अंगावर शहारे आले पाहिजेत. लोकांच्या मागे धावणं हा तुमचा भूतकाळ होता, पण स्वतःला घडवणं हा तुमचा वर्तमान आणि भविष्य आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एक मास्टरपीस आहात. फक्त त्याला योग्य आकार देण्याची जबाबदारी तुमची आहे. स्वतःला घडवा, स्वतःवर प्रेम करा आणि या जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. स्वतःला घडवण्याच्या या अंतिम टप्प्यावर तुम्हाला एक गोष्ट समजेल की यश म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी मिळवणं नाही, तर यश म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवणं होय. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या मेहनतीचा अभिमान वाटायला लागेल, समजून जा की तुम्ही जिंकलात. लोक काय म्हणतील हा विचार सोडून जेव्हा तुम्ही मला काय करायचं आहे या विचाराला महत्व देता, तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतील. आपण आयुष्यभर इतरांच्या अपेक्षांचं वजन वाहत असतो, कोणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही आणि तसा प्रयत्न करणं ही स्वतःशी केलेली प्रतारणा आहे. स्वतःला घडवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतके कणखर बना की जगाच्या लाटा तुमच्याशी आदळून परत जातील, पण तुम्ही तुमच्या ध्येयापासून ढळणार नाही. आता मागे वळून पाहणं थांबवा. तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडलं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं किंवा ज्यांनी तुमचा अपमान केला, त्या सगळ्या गोष्टींना तुमचं इंधन बनवा. ज्यांचा राग मनात धरण्यापेक्षा त्या रागाचं रूपांतर तुमच्या कामातल्या ऊर्जेत करा. स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःचा एक असा ब्रँड तयार करणं आहे ज्याची तुलना कोणाशी होऊ शकणार नाही. तुमची चालण्याची पद्धत, तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं ही तुमची ओळख असली पाहिजे, कोणाची तरी कॉफी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपात जगता तेव्हा तुमचं तेज वेगळंच असतं. दुनियेत हजारो लोक असतील जे तुमच्यापेक्षा श्रीमंत किंवा हुशार असतील, पण तुमच्यासारखा तुम्ही फक्त एकच आहात हे विसरू नका. हा प्रवास कधीच संपत नाही, कारण स्वतःला घडवणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. दररोज स्वतःला 1% का होईना पण सुधारण्याचा प्रयत्न करा. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या तुमच्या सवयीचा भाग बनेल. स्वतःला घडवणाऱ्या माणसाला कशाचीच भीती नसते, कारण त्याने शून्यातून विश्व उभं केलेलं असतं. त्याला माहिती असतं की जर आज सगळं हरवलं तरी उद्या तो पुन्हा स्वयंबळावर सगळं उभं करू शकतो. हीच ती कॉन्फिडन्सची पातळी आहे जी तुम्हाला गाठायची आहे. कोणाकडे लक्ष देऊ नका, कोणाच्या मागे धावू नका, फक्त स्वतःच्या ध्येयाचा पाठलाग करा. तुमचा वेळ आता सुरू झाला आहे. ही स्क्रिप्ट ऐकून झाल्यावर फक्त विचार करत बसू नका, तर उठून पहिलं पाऊल उचला. स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवा जिथे पोहोचण्यासाठी लोकांना स्वप्न बघावे लागतील. तुमची मेहनत हीच तुमची ओळख बनू दे. जगाला तुमची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत समजेल. स्वतःला घडवा, स्वतःचे शिल्पकार बना आणि या जगाच्या रंगमंचावर आपली एक वेगळी छाप सोडा. लक्षात ठेवा, इतिहास वाचणारे नाही तर इतिहास घडवणारे लोक स्वतःच्या अटीवर जगतात. स्वतःला घडवा आणि जगाला जिंका. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःला एक प्रश्न विचारण्याची. तुम्हाला गर्दीत हारून जायचं आहे की गर्दी ज्यांच्यासाठी थांबते तो माणूस बनायचा आहे? आयुष्यात कोणाच्या तरी मागे धावून तुम्ही फक्त एक सावली बनू शकता, पण स्वतःला घडवून तुम्ही स्वतःचा प्रकाश बनू शकता. लक्षात ठेवा, स्वतःवर काम करणं हा जगातील सर्वात कठीण पण सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे. आज कदाचित तुमच्याकडे कोणी लक्ष देत नसेल, आज कदाचित लोक तुमची थट्टा करत असतील, पण ज्या दिवशी तुमचे रिझल्ट समोर येईल तेव्हा हे जग तुमच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवेल.
स्वतःला घडवण्याचा हा प्रवास आज आत्ता आणि या क्षणापासून सुरू करा. कोणाची वाट पाहू नका, कोणावर अवलंबून राहू नका. तुमचं नशीब तुमच्या हाताने लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलून टाकता तेव्हा फक्त तुमचं आयुष्य बदलत नाही तर तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वतःला इतकं सिद्ध करा की तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज पडू नये. तुमचं नावच तुमची ओळख बनलं पाहिजे. शेवटी जाता जाता इतकं सांगेन की आयुष्य एकदाच मिळतं, ते कोणाच्या मागे धावण्यात वाया घालू नका. स्वतःचे पाय जमिनीवर आणून नजर शिखरावर ठेवा. कष्ट करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला असं घडवा की जर तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्न पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या मनाला स्वतःला घडवण्यासाठी जिद्द निर्माण झाली असेल तर हा विचार फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना आज या शब्दाची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.